स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. बंचाप्पा बनात घुमणार धनगरी ढोल यांचा निनाद. उद्या गुरुवारी पाडव्यानिमित्त यात्रेचं आयोजन. पलूस तालुक्यातील बुर्ली येथील धनगर समाजाचे आराध्य दैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बंचाप्पा देवाची यात्रा उद्या गुरुवारी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अत्यंत उत्साहात साजरी होत आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या निमित्ताने होणाऱ्या या यात्रेसाठी कृष्णाकाठ सज्ज झाला असून भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम येथे पाहायला मिळणार आहे. बुर्ली आमनापूर कृष्णाकाठावर असलेल्या सुमारे 80 एकराच्या निसर्गरम्य बंचाप्पा बनात हे पुरातन मंदिर वसलेलं आहे. यात्रेच्या पूर्वसंध्येला आज बुर्ली गावातून देवाची पालखी मोठ्या लवाजम्यासह बनातील मंदिरात नेण्यात आली. यावेळी बंचाप्पाच्या नावानं चांगबलाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बुर्ली, आमनापूर, पलूस, रामानंदनगर आणि येळावी या 5 गावातील धनगर समाज बांधव पारंपरिक निशाणी, कैताळ आणि ढोल ताशांच्या गजरात या उत्सवात सहभागी होत आहेत. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे उद्या दुपारी संपन्न होणारा हेडामचा थरार. पोटावर साखळदंडाचे किंवा काठीचे प्रहार झेलत देवाचा हा विधी पार पडला जातो. याचवेळी आगामी वर्षातील पावसा पाण्याचे भाकीतही वर्तवण्यात येतं, ज्याकडे संपूर्ण परिसरातील बळीराजाचे लक्ष लागून असते. तत्पूर्वी वालुक वादनाचा वाद्यांचा विशिष्ट प्रकार कार्यक्रम भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. एक आगळीवेगळी परंपरा म्हणून गुढीपाडव्याला बंचाप्पा देव आपला भाऊ मायाप्पा याला भेटायला जातात अशी लोकश्रुती आहे. त्यानुसार बंचाप्पाची पालखी वाजत गाजत किर्लोस्करवाडी कारखाना परिसरातील मायाप्पा मंदिरात भेटीसाठी नेली जाते. या यात्रेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नवसाची पूर्तता करण्यासाठी लहान मुलांना हवेत उधळण्याची प्रथा, जी आजही श्रद्धेने जपली जाते. यात्रेच्या निमित्ताने बनातील परिसरात मोठी बाजारपेठ सजली असून प्रशासनाकडून आणि यात्रा कमिटीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या या मुख्य सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने बैलगाडी प्रेमींमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळतो. अनेक हौशी बैलगाडी प्रेमी, बैलप्रेमी या बनामध्ये आपल्या बैलांना सजवून धजवून रंगवून मंदिर परिसरात आणत असतात. इथल्या पायवाटांवर व धावत्या बैलगाड्यांचा जोरदार धुळा उडत असतो. यावेळी या देखण्या जनावरांना बघण्यासाठी या बैलांभोवती मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात गेले महिनाभर मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी शिवाजी पाटील महाराज यांनी दिली आहे.